हाय सर्वांना. तर कसे आहात मंडळी? मजेत आहेत ना? तर चला आपण एक मस्त रेसिपी बनवणार आहोत. ते म्हणजे आळूची वडी बनवूयात आपण. आणि आळूची वडी एकदम मस्त होणार आहे, एकदम कुरकुरीत खमंग होणार आहे आणि एकदम झटकीपट रेसिपी आपली होऊन जाणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. तर चला रेसिपी बनवायला चालू करूया. तर पहा, इथं आळूची पानं घेतलेली आहेत मी. एकदम फ्रेश पानं आहेत आणि गावरान पानं आहेत, छोटी छोटी आहेत पहा. तर एकदम स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी सगळे पानं, बघू शकता. आणि पानं धुवून त्याचं पाणी सगळं वितळून काढलेलं आहे. तर इथं बेसन पीठ घेतले मी आणि मिरची, लसूण, जिरं याचं वाटण करून घेतले आणि ते टाकलेलं आहे. ही ओवा आहे, तर ओवा मी असा हातावरती खुसकरून टाकलेला आहे, जेणेकरून ओव्याने छान अशी चव येणार आहे. 1 चमचा हळद टाकून घ्यायची. हा कढीपत्ता आहे, कढीपत्ता मी असा तोडून घेतलेला आहे, म्हणजे बारीक करून टाकलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. थोडंसं लाल तिखट सुद्धा टाकलेलं आहे मी आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता मिक्स करून घेणार आहे मी सगळं आणि पाणी टाकून याचं मस्त मिश्रण तयार करायचं आहे. छान असं पीठ तयार करायचं आहे. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही करायचं, अगदी मीडियम करून घ्यायचे. तर पहा, अशा पद्धतीने पीठ आपलं तयार झालेलं आहे. चला, आता आपल्याला पानांना लावून घ्यायचं आहे पीठ. आता ह्या पानांना आपण बेसन पीठ छान असं लावून घेऊया, म्हणजे वड्या तयार करून घेऊयात आपण. तर अशा पद्धतीने याच्यावरती एक पान टाकून मी त्याला पण बेसन त्याच्यावरती घेणार आहे. पान टाकलेलं आहे. डबल पानाची वडी तयार करायची आहे आपल्याला. खूप छान होतात, अशा पद्धतीने करून बघा एकदा. तर सगळ्याच पानांना अशाच प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे आणि सगळ्यात तयार करून घ्यायच्या आहेत अशा पटपट आपल्याला. तर पहा, सगळ्यात तयार झालेल्या आहेत. आता एका चाळणीमध्ये उकडायला ठेवायच्या आहेत आपल्याला. तर मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं, जेणेकरून वडी अजिबात चिटकणार नाही आहे. तेल लावून झालं की याच्यामध्ये आपल्याला अशा वड्या ठेवून घ्यायच्या आहेत व्यवस्थितपणे सगळ्या. आणि इकडं मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं पातेल्यामध्ये. तर पाणी गरम झालं की त्याच्यावरती आपल्याला अशी चाळण ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे मस्त. आणि छान प्रकारे वाफलू द्यायच्या आहेत. म्हणजे मी 15 ते 20 मिनटं तरी मी वाफलवून घेतलेल्या आहेत आणि छान वड्या शिजलेल्या आहेत, म्हणजे छान वाफलेल्या आहेत, बघू शकता. तर हे थंड झालं की आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये आणि थंड झाल्यानंतरच याचे काप करून घ्यायचे आहेत. तर मी असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. तर पहा, सगळ्या वड्या कापून झालेल्या आहेत. आता तेल गरम करून घेतलेलं आहे मी. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडे थोडेसे पीस टाकून आपल्याला वड्यांचे तळून घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवरती छान अशा तळून घ्यायच्या आहेत. एकदम कुरकुरीत आतपर्यंत तळले जातात, मगच छान लागतात वड्या. अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत.
आणि सारखं सारखं आलटी पलटी करून असं छान अशा तळून काढायच्यात. बघू शकता कलर पण छान आलाय आणि छान तळलेल्या आहेत वड्या बघा. आता सगळ्याच आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत. तर पहा आपल्या वड्या आळूच्या तयार झालेल्या आहेत. तर आपली रेसिपी तयार झालेली आहे. आळूची वडी एकदम मस्त आणि